राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्त्वाच्या झटपट आणि ठळक बातम्या। अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना मिळणार 99,50,00,000ची मदत। पाचोरा भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना मदत। आमदार किशोर पाटील यांची माहिती। लाडक्या बहिणीची संख्या वाढली, मंत्री आदित्य तटकरे यांचा दावा। 2100 रुपयांचा निर्णय योग्य वेळी घेणार। बीडचा शेतकऱ्यांना भरला, नांदेडमध्ये बोगस पीक विमा, परळीमधून सर्वाधिक अर्ज। विमा कंपनीकडे फळपीक विमा प्रस्ताव प्रलंबित, केळी उत्पादक शेतकऱ्यांचा वारंवार तक्रारी, परतावे अपात्र। कर्जमाफीला घाबरता काय, धाडस करा, मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर। मागील 2 दिवस अर्थसंकल्पावरील चर्चेत विरोधी पक्षाच्या आमदारांनी सरकारला धारेवर धरलं होतं, तर आता लाडकी बहीण, शेतकरी कर्जमाफी आणि शक्तीपीठावरून सत्ताधाऱ्यावर टीका करण्यात आली। त्यातच आता मुनगंटीवार यांना सरकारला शेतकरी कर्जमाफीवरून घरचा आहेर दिल्याचं पाहायला मिळालं। रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2,22,00,000 रुपयांची लाभ, तर शासनाच्या 12 जानेवारी 2024च्या निर्णयानुसार 2014 आणि 15 या वर्षातील पीक कर्जाचं पुनर्गठन झालेल्या संपूर्ण व्याज पुढील 4 वर्षावरील 6% देणारी व्याजमाफी देण्यात निर्णय शासनाने घेतला। केळीच्या दरामध्ये घसरण सुरूच, तर खानदेशात कमाल 1600 रुपये प्रति क्विंटलचा भाव, शेतकरी संकटात। लाडक्या बहिणींना अधिक निधी देण्याचं आश्वासन सरकारने पाळावे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची मागणी। अग्रिस्टॉक नोंदणीमध्ये जळगाव द्वितीय, आधार संलग्न माहितीवरून विशिष्ट ओळख क्रमांक, कृषी योजनेचा सुलभ लाभ। कांदा पिकांचं उत्पादन घटल्याने शेतकरी निराश, तर दरवर्षी या भागात एकरी 150 क्विंटलपर्यंत कांदा उत्पादन, यावर्षी बरेच शेतकऱ्यांना एकरी 60 ते 70 क्विंटलपर्यंत आहे। शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालं, कृषी मंत्र्यांचा संसदेमध्ये दावा। सध्या संसदेमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांचा दुप्पट उत्पन्नाचं काय झालं असा प्रश्न उपस्थित करण्यात आला। यावर कृषी मंत्र्यांना लेखी उत्तरामध्ये देशातील काही शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवल्याचा दावा करण्यात आला। 22,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 18 कोटी रुपये जमा। अतिवृष्टी, गतवर्षी नुकसान झालेल्या पिकांचं अनुदान, ई-केवायसी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 18 कोटी रुपये जमा। खरीप हंगामातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून मदत। नाफेड शासकीय हमी भावाने तूर विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू, सभापती तांबोळे यांची माहिती। पीक विम्याची माहिती देण्यास टाळाटाळ तर केल्याचा शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप, शिवराम राऊत यांचा सरकारवर आरोप। लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्यावरून विरोधकांचा सभात्याग, मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील, आदित्य तटकरे यांची माहिती। पीएम किसान योजनेमध्ये अर्ज प्रक्रिया पूर्ण करा, मागील हप्त्यात मिळतील, वाचा सविस्तर माहिती।